नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्राचा भूगोल आपण सुरू केलेला आहे मित्रांनो। त्यातील आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्राचं हवामान। महाराष्ट्राचं हवामान मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील ऋतूनुसार बघणार आहोत। तर उन्हाळा हा ऋतू मार्च ते मे मध्ये, पावसाळा ऋतू जून ते सप्टेंबर पर्यंत आणि हिवाळा हा ऋतू ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत असतो। तर उन्हाळा ऋतू आपण बघणार आहोत मित्रांनो आता, की उन्हाळ्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असते। उन्हाळ्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असते, तर उन्हाळ्यामध्ये काय असते मित्रांनो, तापमान हा जास्त असतो। ठीक आहे, का असतो की 21 मार्च नंतर काय होते, उत्तर गोलार्धात सूर्यकिरण लंबरूप पडते व दिनमानचा काल पण वाढत जातो। यामुळे काय होते की महाराष्ट्रामध्ये तापमान वाढत जाते। ठीक आहे, 21 मार्च नंतर तारीख इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। 21 मार्च नंतर काय होते की उत्तर गोलार्धात सूर्यकिरण लंबरूप पडते, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तापमान वाढत जाते। ठीक आहे, तर दैनिक कमाल तापमान किती असते उन्हाळ्यामध्ये? कोकणात किती असते, तर 30 ते 33 डिग्री सेल्सिअस आणि पठारावर जास्त आहे 35.40 डिग्री सेल्सिअस। 35 ते 40 डिग्री सेल्सिअस इतका दैनिक कमाल तापमान असते उन्हाळ्यात। ठीक आहे, तर मित्रांनो कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात 32 डिग्री सेल्सिअस आणि मुंबईमध्ये 33 डिग्री सेल्सिअस इतका तापमान असते। पठारावर जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये 37 डिग्री सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात 41 डिग्री सेल्सिअस तापमान असते। विदर्भात अतिशय कडक उन्हाळा असतो मित्रांनो। विदर्भात अतिशय कडक उन्हाळा असतो। विदर्भातील नागपूर अमरावती भागात 42 ते 43 डिग्री सेल्सिअस इतका तापमान असते उन्हाळ्यामध्ये दैनिक कमाल तापमान। ऐन मोसमामध्ये मित्रांनो उन्हाळ्याच्या खानदेशामध्ये 46 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढत असल्याची नोंद आहे। तर कोकणात जास्तीत जास्त 41 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढलेलं आहे। ठीक आहे, त्यापेक्षा जास्त कोकणात तापमानाची नोंद नाही आहे मित्रांनो। किती? 41 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त नाही आहे। तर विदर्भात आणि खानदेशात जर बघितलं तर 46 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढल्याची नोंद आहे उन्हाळ्यामध्ये। दैनिक किमान तापमान किती असते, तर दैनिक किमान तापमान मित्रांनो उत्तर कोकणात 26 ते 31 डिग्री सेल्सिअस, दक्षिण कोकणात 24 ते 27 डिग्री सेल्सिअस। म्हणजेच उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकणात काय असते की तापमान कमी आहे। दक्षिण कोकणामध्ये तापमान कमी आहे। इकडे पुणे जिल्ह्यात जर बघितलं तर 22 डिग्री सेल्सिअस, सोलापूरमध्ये 25 डिग्री सेल्सिअस, नागपूर अमरावती भागात 28 डिग्री सेल्सिअस दैनिक किमान तापमान असते। तापमान कक्षा, दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय मित्रांनो? दैनिक तापमान कक्षा, तर कोकणात 5 ते 6 डिग्री सेल्सिअस, तर पुणे, सोलापूर, नागपूर भागात 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त दैनिक तापमान कक्षा असते। त्यातल्या त्यात नागपूर या जिल्ह्यात 29 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय असते, दैनिक तापमान कक्षा आहे। मित्रांनो प्रश्न आलेला याच्यावर, सर्वात जास्त दैनिक तापमान कक्षा कोणत्या जिल्ह्यात असते, तर नागपूर जिल्ह्यात 29 डिग्री सेल्सिअस पर्यंत दैनिक तापमान कक्षा असते नागपूर जिल्ह्यात। महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमानाची नोंद यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे 49.9 डिग्री सेल्सिअस इतकी आहे मित्रांनो, 8 एप्रिल 1990 रोजी। किती? 49.9 डिग्री सेल्सिअस आहे, 8 एप्रिल 1990 रोजी आहे। हे महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमानाची नोंद आहे आतापर्यंतची। तर जळगाव, वर्धा इथे 48.4 डिग्री सेल्सिअस, बीडमध्ये 48.5 डिग्री सेल्सिअस, त्याच्यानंतर चंद्रपूर अमरावती 48.3, सिरोंचा, नागपूर, अकोला, नंदुरबार आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये जर बघितलं मित्रांनो 45 डिग्री सेल्सिअस पेक्षा पण जास्त तापमानाची नोंद आहे मित्रांनो। मे महिन्यात सरासरी तापमान आहे। तर यावरून काय कळते मित्रांनो, यावरून आपल्याला कळते की मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात हे जर जिल्हे बघितले मित्रांनो आपण, जळगाव, बीड, वर्धा विदर्भामध्ये आहे, चंद्रपूर, अमरावती विदर्भात येते, नागपूर विदर्भातील जिल्हा आहे, अकोला, त्याच्यानंतर गोंदिया, ठीक आहे, हे विदर्भातील जिल्हे आहेत। तर नंदुरबार खानदेशमध्ये येतो, जळगाव खानदेशमध्ये येतो, बीड हा मराठवाड्यातील जिल्हा आहे। ठीक आहे, तर यावरून काय कळते आपल्याला की मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात मे महिन्यात सरासरी कमाल तापमान, जास्तीत जास्त तापमान आहे किती असते, तर सरासरी
40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असते. मे महिन्यात सरासरी कमाल तापमान किती 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असतो. कोणत्या भागात? तर मराठवाडा, खानदेश आणि विदर्भामध्ये. ठीक आहे, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात. उन्हाळ्यात हवेचा दाब व वारे हे कसे असते मित्रांनो? तर उन्हाळ्यामध्ये तापमान वाढत जाते, त्यामुळे हवेचा दाब कमी कमी होत जातो. ठीक आहे, तापमान वाढलं की हवेचा दाब कमी होतो आणि यामुळे काय होते की कोकणात समभार रेषा ही समांतर असते. ठीक आहे, उन्हाळ्यात कोकणात समभार रेषा ही कशी असते? तर समांतर असते. उन्हाळ्याच्या सुरुवातीस मित्रांनो काय असते? समभार रेषा यातील अंतर हे जास्त असते. ठीक आहे, समभार रेषेमधील अंतर जास्त असते, त्यामुळे वायुभाराचा उतार मंद स्वरूपाचा असतो. समभार रेषेमधील अंतर जास्त असते, त्यामुळे वायुभाराचा उतार हा मंद स्वरूपाचा असतो. जर अंतर कमी असला म्हणजेच समभार रेषा जवळजवळ जर येऊ लागल्या तर वायुभार हे तीव्र होत जातो. ठीक आहे, समभार रेषा जवळजवळ येऊ लागल्या की वायुभार हे तीव्र होत जातो. अशी परिस्थिती कधी असते मित्रांनो? एप्रिल मे महिन्यात एकदम कडक उन्हाळ्यामध्ये वायुभार हे तीव्र स्वरूपाचा होत जातो. काऊन? तर समभार रेषा जवळजवळ येऊ लागतात त्याच्यामुळे. अरबी समुद्रावर जास्त दाबाचे प्रदेशाकडून वारे हे वाहू लागतात. वारे मित्रांनो जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहत जाते. अरबी समुद्रावर जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात. किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हानंतर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये किनारपट्टीवर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. ठीक आहे, आरोह प्रकारचा पाऊस पडतो. सर्वसाधारण जर विचार केला की महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा पडतो मित्रांनो. प्रतिरोध प्रकारचा पाऊस सर्वात जास्त पडतो. ठीक आहे, भारतात पण प्रतिरोध आणि जगात पण प्रतिरोध प्रकारचा पाऊस सर्वात जास्त पडतो. पण उन्हाळ्यात जर बघितलं किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हानंतर आरोह प्रकारचा पाऊस पडत असतो. आरोह प्रकारचा. मराठवाडा, विदर्भात उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडात धुळीची वादळे निर्माण होतात. ठीक आहे, मराठवाडा आणि विदर्भात धुळीची वादळे निर्माण होतात. मराठवाडा, विदर्भात धुळीची वादळे निर्माण होत असतात. पर्जन्याचे प्रमाण कसे असते मित्रांनो? उन्हाळ्यामध्ये पर्जन्य एप्रिल मे महिन्यात काय असते की वळवाचा पाऊस पडतो. जो पाऊस पडतो त्यास वळवाचा पाऊस असे म्हणतात. यावेळेस आंब्याचा बहर असतो म्हणून त्यास आंबेसरी पाऊस असे पण म्हणतात. ठीक आहे, एप्रिल मे महिन्यात पडणाऱ्या पावसाला वळवाचा पाऊस म्हणतात. यावेळेस आंब्याचा बहर असतो त्यामुळे त्यास आंबेसरी पाऊस असे म्हणतात. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पडतो. ठीक आहे, उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. तर कोल्हापूरमध्ये गडहिंग्लज आणि चंदगड, ठीक आहे, इथे सर्वात जास्त पाऊस पडतो. गडहिंग्लज आणि चंदगडमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो उन्हाळ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात. पुढचा ऋतू आहे मित्रांनो पावसाळा ऋतू. ठीक आहे, पावसाळा. नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या काळातील हवामानाची परिस्थिती कशी असते? ठीक आहे, तर उन्हाळ्यात आशिया खंडाच्या अंतर्गत प्रदेशाचे तापमान वाढते, त्यामुळे दाब कमी होतो. ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये आशिया खंडाच्या अंतर्गत प्रदेशाचे, ठीक आहे, अंतर्गत प्रदेशाचे तापमान वाढते, त्यामुळे दाब कमी होते. आपण बघितलं आहे उन्हाळ्यामध्ये. तर भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात हवेचे स्वतंत्र कमी दाबाचे केंद्र निर्माण होते. दक्षिण गोलार्धातील हिंदी महासागरावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे विषुववृत्त ओलांडून कमी दाबाच्या केंद्राकडे आकर्षिले जाते, म्हणून त्यांना नैऋत्य मान्सून वारे असे म्हणतात. ठीक आहे, म्हणून त्यांना नैऋत्य मान्सून वारे असे म्हणतात. मान्सूनच्या निर्मितीच्या बाबतीत सुरुवातीचे असे एक मत होते मित्रांनो की भूखंड म्हणजे जमीन आणि सागर म्हणजे पाणी यांची उष्णता ग्रहण शक्ती भिन्न असल्यामुळे काय होते, भूखंडाचे तापमान जास्त असते, त्या मानाने सागराचे तापमान कमी असते, म्हणून वातावरणामधील हवेच्या दाबामध्ये फरक आढळतो. म्हणून काय होते की सागराकडून भूखंडाकडे वारे वाहू लागतात. ठीक, वातावरणशास्त्रातील संज्ञा. वातावरणशास्त्रातील संज्ञा महत्वाच्या मित्रांनो. या संज्ञा काय आहे तर आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा म्हणजेच ITCZ. ITCZ इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे मित्रांनो हे.
यावरच मान्सूनचे आगमन आणि निर्गमन अवलंबून असते. आंतर उष्ण केंद्रीभवन पट्टा यावर मान्सूनचे आगमन व निर्गमन अवलंबून असते. तर हा पट्टा कुठे असतो मित्रांनो? हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित. ठीक आहे, हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ असतो मित्रांनो. कमी दाबाच्या विस्तीर्ण प्रदेशास आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्टा असे म्हणतात. ठीक आहे, हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण प्रदेशास काय म्हणतात? तर आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा. ठीक आहे, आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा म्हणतात. मित्रांनो, ऋतुमानानुसार म्हणजे ऋतूनुसार या पट्ट्याचे काय होते? तर स्थानांतर होते. यावर काय? मान्सूनचे आगमन आणि मान्सूनचे निर्गमन यावर अवलंबून आहे. ठीक आहे, आंतर उष्ण केंद्रीभवन पट्ट्यावर. दुसरा इम्पॉर्टंट पॉइंट आहे मित्रांनो, पश्चिमी जेट स्ट्रीम. पश्चिमी जेट स्ट्रीम. ठीक आहे, पश्चिम आशियात भूपृष्ठापासून 3 किलोमीटर उंचीवर वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी जेट स्ट्रीम असे म्हणतात. भूपृष्ठापासून 3 किलोमीटर उंचीवर वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? पश्चिमी जेट स्ट्रीम म्हणतात. याचाही प्रभाव मित्रांनो मान्सूनच्या हवामानावर पडतो. ठीक आहे, म्हणजेच मान्सूनवर कोणत्या दोन गोष्टीचा प्रभाव आहे मित्रांनो? की आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा यावर मान्सूनचे आगमन निर्गमन अवलंबून आहे, व दुसरं पश्चिम जेट स्ट्रीम यावर पण मान्सूनचे हवामानावर प्रभाव पडतो. ठीक आहे, पश्चिमी जेट स्ट्रीमचा. मान्सूनचे स्वरूप कसे असते? तर मान्सूनचे स्वरूप मित्रांनो, मान्सूनचे स्वरूप आपण मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल, त्यानंतर पर्जन्यक्षम प्रणाली, मान्सूनच्या पावसाचे वितरण, मान्सूनमध्ये खंड आणि मान्सूनचे निर्गमन यावरून बघणार आहोत. तर पहिला पॉइंट आहे आपला मान्सूनचे आगमन आणि मान्सूनची वाटचाल. मान्सूनचे आगमन आणि मान्सूनची वाटचाल. मान्सूनचे आगमन कसे काय होते मित्रांनो? आता आपण बघितलं की आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा हा पट्टा काय करतो की उत्तरेकडे सरकतो. यामुळे मान्सूनचे आगमन होते. आयटीसीझेड पट्ट्याचे उत्तरेकडे सरकणे तसेच वायव्य भागातील कमी दाबाचे केंद्र व आयटीसीझेड पट्ट्यामधील नाते. ठीक आहे, वायव्य भागातील कमी दाबाचे केंद्र आणि आयटीसीझेड पट्ट्यामधील नाते यावर मान्सूनचे आगमन अवलंबून आहे. त्यानंतर पश्चिम जेट स्ट्रीमच्या निर्गमनानंतरच आंतर उष्ण कटिबंधीय पट्टा व पूर्वीय जेट स्ट्रीमचे आगमन. ठीक आहे, आंतर उष्ण कटिबंधीय पट्टा आणि पूर्वीय जेट स्ट्रीमचे आगमन कधी होते मित्रांनो? ज्यावेळेस पश्चिम जेट स्ट्रीमच्या निर्गमन होते. ठीक आहे, पश्चिम जेट स्ट्रीमचा निर्गमन होते त्यानंतरच आंतर उष्ण कटिबंधीय पट्टा व पूर्वीय जेट स्ट्रीमचे आगमन होत असते. पुढचा पॉइंट आहे मान्सून निर्मितीची संकल्पना. मान्सून निर्मितीची संकल्पना. ठीक आहे, तर उन्हाळ्यात हिमालय आणि तिबेटचा 4 ते 5 दशलक्ष चौरस किलोमीटरचा प्रदेश अतिशय तापतो उन्हाळ्यामध्ये. यापासून पूर्वीय जेट स्ट्रीमची निर्मिती होते. यापासून पूर्वीय जेट स्ट्रीमची निर्मिती होते. कशापासून? उन्हाळ्यात हिमालय आणि तिबेटचा 4 ते 5 दशलक्ष चौरस किलोमीटरचा प्रदेश अतिशय तापतो. यापासून पूर्वीय जेट स्ट्रीमची निर्मिती होते. उंचीवरच्या प्रदेशात उष्णतेचे उत्सर्जन होऊन तपांबरच्या मध्य भागात घड्याळाच्या काटाच्या दिशेने उच्चभूमीपासून विरुद्ध दिशेला मुख्य हवेचे 2 प्रवाह निर्माण होतात. किती? 2 प्रवाह निर्माण होतात. त्यातील पहिला प्रवाह हा भारतावर पूर्वीय जेट स्ट्रीम म्हणून, तर दुसरा प्रवाह हा पूर्व मध्य आशियात पश्चिमी जेट स्ट्रीम म्हणून स्थित होतो. ठीक आहे, पहिला प्रवाह भारतावर पूर्वीय जेट स्ट्रीम म्हणून, तर दुसरा प्रवाह पूर्व मध्य आशियात पश्चिमी जेट स्ट्रीम म्हणून स्थित होत असतो. मित्रांनो, श्रीलंका या देशात मेच्या शेवटच्या आठवड्यात नैऋत्य मान्सून वाऱ्याचे आगमन होते. नैऋत्य मान्सून वाऱ्याचे आगमन श्रीलंकामध्ये कधी होते? मेच्या शेवटच्या आठवड्यात होते. ठीक आहे, तर भारतात केरळमध्ये तिरुअनंतपुरमला 1 जूनला पहिला पाऊस पडतो. ठीक आहे, भारतात कधी? 1 जूनला पहिला पाऊस पडतो. कुठे? केरळमध्ये तिरुअनंतपुरमला. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं 7 जूनला कोलकाता येथे, 10 जूनला मुंबईमध्ये पाऊस पडतो. 15 जुलैपर्यंत साधारणतः भारतात सर्वत्र मित्रांनो मान्सून वारे वाहू लागतात. 15 जुलैपर्यंत. ठीक आहे, 15 जुलैपर्यंत भारतात सर्वत्र मान्सूनचे वारे वाहू लागतात. पुढचा पॉइंट आहे पर्जन्यक्षम प्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण कसे आहे मित्रांनो? पर्जन्यक्षम प्रणाली म्हणजेच काय? की मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही मित्रांनो. ठीक आहे, मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही. म्हणजेच काय?
आर्द्र काल याच्यानंतर शुष्क काल येतो. ठीक आहे, आर्द्र कालानंतर शुष्क काल येतो, शुष्क कालानंतर आर्द्र काल हा येत राहतो. कशामुळे की मान्सूनचा पाऊस सातत्याने पडत नाही त्यामुळे. तर मान्सूनचे पावसाचे वितरण कसे आहे मित्रांनो? आपल्या भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो. ठीक आहे, भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो. कशामुळे पडतो? बंगालच्या उपसागरात निर्माण उष्णकटिबंधीय आवर्तामुळे. ठीक आहे, उष्णकटिबंधीय आवर्तामुळे हे कुठं निर्माण झाले आहे? बंगालच्या उपसागरात निर्माण झाले. त्यामुळे कुठे पाऊस पडतो? तर भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो. भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो. प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की भारतीय मैदानी प्रदेशात पडणारा पाऊस हा कशामुळे पडतो? ठीक आहे, तर उष्णकटिबंधीय आवर्तामुळे. हे उष्णकटिबंधीय आवर्त कुठे निर्माण झाले आहे? तर बंगालच्या उपसागरात निर्माण झाले आहे. त्यानंतर नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी शाखेमुळे कुठे पाऊस पडतो? ठीक आहे, नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी शाखेमुळे कुठे पाऊस पडतो? तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस पडतो. भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस पडतो. कशामुळे? नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी शाखेमुळे. पश्चिम घाटामुळे पडणारा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो. ठीक आहे, पश्चिम घाटामुळे प्रतिरोध पर्जन्याचा पाऊस पडतो. तर पश्चिम किनारपट्टी जवळील विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो. ठीक आहे, पश्चिम किनारपट्टीवरचा पाऊस कशावर अवलंबून असतो? तर विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो. पुढचा पॉइंट आहे मित्रांनो, मान्सून द्रोणी व आवर्ताचा संबंध काय आहे? ठीक आहे, ITCZ म्हणजे इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन झोन हा पट्ट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असतो मित्रांनो. ITCZ पट्ट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असतो. याला भारतीय मौसम विज्ञानात मान्सून द्रोणी असे म्हणतात. ITCZ पट्ट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असणे त्यास भारतीय मौसम विज्ञानात मान्सून द्रोणी असे म्हणतात. ज्याप्रमाणे मान्सून द्रोणीचा आस आंदोलित होत जातो त्याप्रमाणे आवर्ताचा मार्ग पण बदलत जातो. यामुळे पावसाची तीव्रता आणि दरवर्षी पडणाऱ्या वितरणामध्ये फरक पडत असतो. पुढचा पॉइंट आहे मान्सूनचा खंड. मित्रांनो, मान्सून न पडण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत? मान्सून न पडण्याची म्हणजेच पाऊस न पडण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत? पाऊस न पडण्याची प्रमुख कारणे म्हणजे पहिला कारण आहे मित्रांनो, उष्णकटिबंधीय आवर्ते वारंवार निर्माण न झाल्याने पाऊस पडत नाही. त्यानंतर उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही. उत्तर भारतात कशामुळे पाऊस पडत नाही? तर उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही. मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे. ठीक आहे, तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही. वारे जर पश्चिम किनारपट्टीला समांतर वाहत असेल तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडत नाही. आणि पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या निम्न स्तरावर तापीय परिस्थितीमुळे पाऊस पडत नाही. ठीक आहे, पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या निम्न स्तरावर तापीय परिस्थितीमुळे पाऊस पडत नाही. शेवटचा पॉइंट आहे मित्रांनो आपला की मान्सूनचे निर्गमन कसे होते? मान्सूनचे निर्गमन मित्रांनो सप्टेंबर महिन्यात वायव्य भारतातून होते तर ऑक्टोबर महिन्यात द्वीपकल्पाच्या दक्षिण भागातून ऑक्टोबर महिन्यात मान्सूनचे निर्गमन होते. मान्सूनचे निर्गमन होत असतानाच बंगालच्या उपसागरावरून वारे वाहतात. बाष्प गोळा करताना व ईशान्य मान्सून वारे म्हणून तमिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस येतात. ठीक आहे, मान्सूनचे निर्गमन होत असताना मित्रांनो कुठे पाऊस पडतो? तर तमिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस पडतो. कशामुळे? तर ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे तमिळनाडूमध्ये मान्सूनच्या निर्गमनानंतर पाऊस पडतो. ठीक आहे, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे. पुढचं पॉइंट मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आज आपण इथेच थांबूया. ठीक आहे, लेक्चर आवडत असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.